नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा मैत्रिणींनो, ही जी गावाकडची ही रेसिपी आहे आणि मस्त अशी बघा ही दाण्याची रेसिपी आहे. तर ही दाण्याची रेसिपी कशा प्रकारे बनवली चला तर बघूया. तर सर्वात आधी बघा इथे बघा हे जे दाणे आहे ते कुळथीचे दाणे आहे आणि ते मी छान बॉईल करून घेतलेले आहे. तर हे बघा 2 ते 3 तास मी इथे मग गरम पाण्यामध्ये मुरू घातलेले होते आणि त्यानंतर बघा मी हे एक कुकरची शिटी देऊन छान ते बॉईल करून घेतलेले आहे. मस्त अशी थोडे शिजलेले आहे. आता याची मी इथे बघा मस्त अशी रस्सा भाजी तयार करून घेणार आहे. तर सर्वात आधी मी इथे कढई ठेवलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि इथे बघा तेल घातल्यानंतर बघा इथे कमी तेलामध्ये ही भाजी मी इथे बनवणार आहे आणि याला रस्सा पण करायचा असल्यामुळे थोडं इथे बघा मी ग्रेव्ही लावणार आहे. तर बघा इथे मग मैत्रिणींनो, मी इथे जे भाजी आहे त्यासाठी बघा मी इथे तेल घातलेलं आहे. आता इथे जे तेजपान आहे ते घातलेले आहे. छान होऊ द्यायची आहे. त्यानंतर बघा एक कांदा बारीक चिरलेला मी घातलेला आहे आणि इथे बघा हा कांदा छान बघा ब्राऊन कलर येईपर्यंत होऊ द्यायचा आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन झटपट अशी ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाणारी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, इथे बघा मी इथे थोडं यामध्ये जिरं थोडं जिरं पण घातलेलं आहे. आता बघा इथे छान कांद्याला कलर आलेला आहे. आता इथे बघा हा कांदा झाल्यानंतर मी यामध्ये बघा इथे आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे. तर बघा इथे 1 चम्मच मी आलू लसूण पेस्ट यामध्ये घालत आहे. ही छान आपल्याला बघा आलू लसूण पेस्ट छान होऊ द्यायची आहे आणि यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा इथे मी जी ग्रेव्ही केलेली आहे, मी कांदा खोबऱ्याची जी ग्रेव्ही केलेली आहे आणि टमाटर वगैरे घातलेलं आहे. तर ती ग्रेव्ही यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर बघा यामध्ये मी इथे बघा चिरलेलं टमाटर न वापरता या ग्रेव्हीमध्येच मी टमाटर घातलेलं आहे. ते बघा इथे अशा प्रकारे बघा हे छान शिजू द्यायचं आहे. तर बघा छान तेल सुटलेलं आहे आणि इथे बघा तेल सुटलेलं झाल्यानंतर बघा इथे छान त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे बघा जे लाल तिखट आहे ते लाल तिखट टाकणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला थोडा खडा मसाला पण इथे बघा टाकायचं आहे. तर इथे सर्व साहित्य मी टाकून घेणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने पटकन अशी ही रेसिपी इथे बनणार आहे. तर बघा मैत्रिणी, इथे मी धने पावडर, गरम मसाला आणि इथे मी थोडी अर्धा चम्मच हळद आणि लाल तिखट इथे यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, जर बघा इथे जर कांदा खोबऱ्याची पेस्ट करायची असेल आणि त्यामध्ये जर पाणी घालायचं नसेल तर तुम्ही 1 टमाटर टाकून ती पेस्ट करू शकता, जेणेकरून पाण्याचा पण वापर होणार नाही आणि टमाटर आपल्याला वरून टाकायची गरज पडणार नाही. तर इथे बघा टमाटरमुळे ते पेस्ट मस्त अशी गिलसर अशी बघा इथे आपली ग्रेव्ही तयार होणार आहे. तर बघा यामध्ये मी लाल तिखट टाकून घेत आहे. तर बघा हे छान तिखट होऊ द्यायचं आहे आणि हे तिखट झाल्यानंतर बघा इथे यामध्ये थोडं किंचितसं मी इथे पाणी घालून घेणार आहे, जेणेकरून ही छान बघा ग्रेव्ही मस्त इथे शिजणार आहे. तर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. तर बघा मस्त अशी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे आणि बघा कलर पण छान आलेला आहे. तर ही जे तिखट आहे लाल तिखट माझं पटना मिरचीचं असल्यामुळे बघा भाजीला मस्त तर्री अशी येणार आहे आणि ती बघा भाजीचा जो ग्रेव्ही आहे ती छान लाल अशी दिसत आहे. त्यानंतर थोडं यामध्ये किंचितसं पाणी घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही छान होऊ द्यायची आहे. तर बघा झटपट अशी ही भाजी फक्त 10 मिनटात तयार होणारी ही भाजी आहे. आणि इथे बघा मी जे दाणे आहे ते आधीच बॉईल करून ठेवलेले आहे. तर बघा इथे जास्त शिजू द्यायची भाजी गरज नाही. तर इथे बघा हे छान आपल्याला जे ग्रेव्ही आहे ते छान दाण्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडं हलक्या हाताने ते बघा मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून दाणे हे फुटणार नाही. कारण दाणे हे मी कुकरच्या शिट्टीमध्ये आधीच बघा ते शिजलेले आहे. तर कुकरमध्ये शिजले असल्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज पडणार नाही. तर बघा मित्रांनो, इथे बघा इथे दाणे छान शिजलेले आहे. आता यामध्ये बघा मी इथे गरम असं कोमटसं पाणी घालणार आहे. तर इथे मी थंड पाणी न घालता यामध्ये बघा इथे थोडं पाणी गरम करून घेत आहे आणि गरम पाणीच यामध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून बघा इथे भाजीला तर्री पण छान येणार आहे आणि भाजी लवकर पण होणार आहे. म्हणजे रस्सा जास्त वेळेपर्यंत होऊ देण्याची गरज पडणार नाही. तर आपल्याला पटकन अशी ही भाजीला उकळी पण येणार आहे आणि मस्त अशी बघा इथे ग्रेव्ही पण तयार होणार आहे.
तर बघा मस्त मी छान हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला छान बघा एक उकळी द्यायची आहे. मस्त उकळी आल्यानंतर बघा त्याची मस्त ग्रेव्ही इथे वर येणार आहे. आणि इथे बघा थोडी थंड झाल्यानंतर बघा अजून पुन्हा त्याला कलरसुद्धा छान येणार आहे. तर बघा अशा प्रकारे बघा इथे 3 ते 4 मिनटं ही ग्रेव्ही होऊ द्यायची आहे. तर मस्त अशी बघा ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. तर ही जी रेसिपी आहे ते बघा इथे आपण भाकरीसोबत किंवा पोळीसोबत मस्त अशी खाऊ शकतो. आणि इथे बघा अशा प्रकारे ही मी रेसिपी तयार केलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा भाजीला मस्त तर्री सुटलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मस्त खा, स्वस्त राहा.